हॅलो एव्हरीवन. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र सेट 2021च्या प्रिपरेशनसाठी फ्रॉम ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. मी तुमची एज्युकेटर डॉक्टर तृप्ती. आपण आता स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट टॉपिक रिसर्चचं आणि ते टॉपिक आहे टाइप्स ऑफ रिसर्च. आजच्या आपल्या लेक्चरचं टॉपिक असणार आहे टाइप्स ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाचे प्रकार. आपण हा थर्ड युनिट स्टार्ट केला आहे. ह्याच्या आधी आपण 2 युनिट कंप्लीट केले आहेत. एक आहे कम्युनिकेशन, एक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड आणि हा आपला थर्ड युनिट आहे रिसर्च. तो आपण कालपासून स्टार्ट केला आहे. काल आपण रिसर्च, कॅरेक्टरिस्टिक्स केलं, मीनिंग केले, ऑब्जेक्टिव्हज केलेत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे टाइप्स ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाचे प्रकार. ह्याच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी बॅचेस घेऊन आला आहे महाराष्ट्र सेट प्रिपरेशनसाठी. बॅचेस फॉर पेपर 1 आणि हे बॅचेस 2 माध्यमातून दिले जातील. इधर तुम्ही WhatsApp ग्रुप बॅचेस जॉइन करू शकता किंवा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ह्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे? तुम्हाला प्रिव्हियस इयर्स पेपर्स मिळतील सॉल्व्ह करायला सोल्युशन सकट आणि ते असतील 2 लँग्वेजेसमध्ये सोल्युशन इन द फॉर्म ऑफ PDF. जसं काय आहे इंग्लिश आणि मराठी. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 40 संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित त्या सीरीज सोल्युशन्स विथ सोल्युशन्स मिळतील. तुम्हाला फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. ॲज वेल ॲज तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ देखील प्रोव्हाईड केले जातील आणि जर तुम्हाला व्हिडिओ सकट सगळं मटेरियल हवं आहे, तर त्याची प्राईस असेल 1999. जर तुम्हाला फक्त मटेरियल जसं काही क्वेशन पेपर्स किंवा प्रॅक्टिस टेस्ट सीरीज ॲज वेल ॲज नोट्स हवे असतील, तर त्याची प्राईस असेल 999. तर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल, काही क्वेरी असेल, बॅचेस जॉइन करायच्या असतील, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. सो स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. जो टॉपिक आहे आजच्या लेक्चरचा संशोधनाचे प्रकार. सगळ्यात फर्स्ट आहे एक्सप्लोरेटरी रिसर्च. एक्सप्लोर म्हणजे आपण काही गोष्टी एक्सप्लोर करतो. काही आपण लाइक फॉर एक्झाम्पल आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसते किंवा एक प्रॅक्टिकल एलिमेंट आपण स्टार्ट करू शकतो किंवा लाइक फॉर एक्झाम्पल कुठल्याही प्रॉब्लेमसाठी कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड करण्यासाठी आपण काही फॅक्ट्स यूज करतो, रिसर्च करतो. त्या रिसर्चला आपण एक्सप्लोर म्हणजे आपण स्वतःला एक्सप्लोर करून त्या रिसर्चबद्दलची माहिती काढतो, तर त्याला आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च असं म्हणतो. नेक्स्ट आहे एक्सप्लेनेटरी रिसर्च. एक्सप्लेनेटरी रिसर्चला आपण कॅज्युअल रिसर्च ही म्हणतो. आता जे आपण एक्सप्लेनेटरी रिसर्च केलं रिसर्च एक्सप्लेनेटरी रिसर्चचा अर्थ काय होतो? कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्याही रिसर्चला आपण एक्सप्लेन करून त्याचे कॉजेस, त्याचे इफेक्ट्स, ओके, चेंजेस सगळे जेव्हा प्रोड्यूस करतं, तेव्हा त्या गोष्टीला आपण सिस्टमॅटिकली पद्धतशीर अ, 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 सगळ्या गोष्टींवर विचार करतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन फाइंड आउट करतो आणि नंतर ज्या गोष्टीवरून जे रिसर्च होतं त्याला आपण एक्सप्लेनेटरी रिसर्च असं म्हणतो. डिस्क्रिप्टिव्ह ज्या गोष्टीला आपण डिस्क्राईब करतो. त्या त्या गोष्टी म्हणजे रिसर्च करण्यासाठी मे बी ते बिहेवियर असेल, सिच्युएशन असेल, सॅम्पल असेल किंवा एक पर्टिक्युलर फोकस एरिया असेल. जेव्हा त्याच्यावर आपण काही डिस्क्रिप्शन करतो, त्या रिसर्चला आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असं बोलतो. नेक्स्ट आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. लाइक फॉर एक्झाम्पल आपण शाळेत बऱ्याचशा गोष्टी करू शकल्या असतील. लाइक फॉर एक्झाम्पल आपण एक्सपेरिमेंट्स करायचो. अ, आपण लाइक फॉर एक्झाम्पल आपण कुठल्या शाळेत असताना तर आपण सायन्स गोष्टीवर किंवा लाइक फॉर एक्झाम्पल आपण एक नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये जसं काय होममेकर्स आहेत, किचनमध्ये एक्सपेरिमेंट करतात. शिक्षक आहे, ते लोकं एक्सपेरिमेंट करतात. मुलांना कुठल्या पद्धतीने लवकर कळेल, कसं समजावून सांगू शकतात, कुठल्या पद्धतीने मुलं लवकर कन्सेप्ट ग्रॅब करतील. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही ट्रायल एंड एरर बेसिसवर करता, ओके, त्या गोष्टींना आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं बोलतो. जसं लाइक फॉर एक्झाम्पल आपल्या वर्गात जर कोणी स्लो लर्नर असेल, तर त्या मुलाला कुठल्या प्रकारे काय शिकवायचं किंवा कसं त्यांना डेव्हलप करायचं, ह्या सगळ्या गोष्टी कशा शिकल्या जातात. तुम्ही एक वेगळे-वेगळे एक्सपेरिमेंट्स करता आणि त्याच्या बेसिसवर आपण त्याला बोलू शकतो एक्सपेरिमेंटल रिसर्च. ऑब्झर्वेशनल रिसर्च. ऑब्झर्व्ह
ओके. हे नॉन एक्सपेरिमेंटल आहे. ओके. त्याच्यामध्ये काही मॅनिप्युलेशन नाही होत. ऑब्झर्वेशन आपण जे पण करतो आहे, ते एक ऑब्झर्वेशन बेसिसवर करतो. आपण कुठल्या गोष्टीला ऑब्झर्व्ह करतो, त्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर आपण जेव्हा कन्क्लुजन बोलतो, तेव्हा त्याला आपण ऑब्झर्वेशनल रिसर्च असं बोलतो. नेक्स्ट आहे एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च. नाऊ आपण जे फर्स्ट ऑफ ऑल ह्याला क्वाझी एक्सपेरिमेंटल पण बोलतात. एक्स पोस्ट फॅक्टो. आता हे डिस्क्राईब करतं हाऊ म्हणजे कसं इंडिपेंडंट व्हेरिएबल अफेक्ट करतं डिपेंडंट व्हेरिएबलला. लाइक फॉर एक्झाम्पल काहीतरी फॅक्ट म्हणजे पहिल्याचा काही स्टडी असेल एक्स म्हणजे ते पास्टमध्ये काय झालं असेल, त्याला आपण एक्सप्लोर लाइक फॉर एक्झाम्पल त्या गोष्टीला आपण त्या गोष्टीच्या फॅक्ट्स घेऊन आपण काही गोष्टी प्रेझेंटमध्ये फाइंड आउट करतो. त्या गोष्टीला आपण काय बोलू शकतो? आपण त्याला एक्स पोस्ट फॅक्टो असं बोलू शकतो. त्याचा इफेक्ट किंवा फोर्स त्या इफेक्ट किंवा फोर्स ज्यावेळी आपल्याला इफेक्ट किंवा फोर्स चं एक्झाम्पल कळतं, त्याला आपण एक्सपोज्ड फॅक्टो असं बोलू शकतो. जर तुम्हाला ह्याच्यातलं एक प्रॉपर एक्झाम्पल हवं असेल, समजा एक रिसर्चर आहे, त्याला इंटरेस्ट आहे की फाइंड आउट करायला की वेट कसं इन्फ्लुअन्स करतं अडल्टच्या सेल्फ एस्टीमवर. म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल डेफिनेटली आजकाल वेट कॉन्शियस सगळेजण स्पेशली अडल्ट्समध्ये वेट कॉन्शियसनेस हा एक कन्सेप्ट खूप फेमस आहे. कसा एक्झॅक्टली कसे हेल्थ कॉन्शियस असतात. तर जर तुम्हाला ही ही गोष्ट रिसर्च करायची आहे, तर ती लाइक फॉर एक्झाम्पल वेट हे प्री एक्झिस्टिंग आहे. ओके. आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला त्यांचं सेल्फ एस्टीम लेव्हल फाइंड करायचं. म्हणजे वेट हा एक एक्स फॅक्टर आहे आणि प्रेझेंट फॅक्टर तुम्ही घेतला आहे त्यांचं एस्टीम लेव्हल. तर ह्या टाइपच्या रिसर्चला आपण एक्स फॅक्टर रिसर्च असं बोलतो. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंटल रिसर्च. डेव्हलपमेंटल प्रोग्रेशन. ओके. जसं लाइक फॉर एक्झाम्पल चेंजेस लाइक ॲज पर द चेंजिंग टाईम म्हणजे वेळेनुसार तुम्ही जसं पुढे प्रोग्रेस म्हणजे तुम्ही लाइक फॉर एक्झाम्पल करिअरमध्ये घ्या किंवा डेफिनेटली तुम्ही काही एक कला शिकताय. जसं-जसं तुम्ही त्याच्यात एक्सेल होताय, एक्सपर्ट होत जाता म्हणजे तुम्ही काय करताय प्रोग्रेस करताय. त्याला आपण लॉन्गिट्युडनल किंवा क्रॉस सेक्शनल ही असं मेथड्स यूज करू शकतो. जसं लाइक फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण लॉन्गिट्युडनल म्हणजे बऱ्याचशा वर्षानुवर्ष तुम्ही लाइक प्रोसेस करत आला आहे आणि त्याच्यात आता तुम्हाला काही ते डेव्हलपमेंट फाइंड आउट होतो. असं आता एक्झाम्पल घ्या, आपण जेव्हा शेती करत होतो, ट्रेडिशनल वे ऑफ फार्मिंग त्याच्यामध्ये आणि आताच्या वेमध्ये फर्टिलायझर्स म्हणा किंवा ट्रॅक्टर्स म्हणा किंवा डेफिनेटली बऱ्याचशा अशा गोष्टी आहे स्प्रिंकलर इरिगेशन म्हणा किंवा इरिगेशन फॅसिलिटी ह्या आपण कशा फाइंड आउट करत आलोय हे डेव्हलपमेंट करून डेव्हलपमेंट रिसर्च थ्रूच आपण ह्या पर्टिक्युलरली गोष्टी ह्या काय करत आलो आहोत आपण ह्या गोष्टी पर्टिक्युलरली ह्या डेव्हलपमेंट रिसर्च थ्रूच फाइंड आउट करत आलो आहोत. नेक्स्ट आहे तुमचं नेक्स्ट रिसर्चची पद्धत आहे. ओके. नेक्स्ट आहे तुमचं हिस्टॉरिकल रिसर्च. हिस्टॉरिकल म्हणजे ते पास्टला अंडरस्टँड करतं. ओके. अ, त्याच्यातून आपल्याला काहीतरी नवीन, काहीतरी न्यू इन्साइट्स मिळतात आणि त्या बेसिसवर आपण कन्क्लुजन ड्रॉ करतो. तर ह्याला आपण काय बोलतो हिस्टॉरिकल रिसर्च. नेक्स्ट आहे एनालिटिकल रिसर्च. एनालिसिस म्हणजे तुम्ही काहीतरी इन डेप्थ स्टडी करता. ओके. मे बी एक कॉम्प्लेक्स फिनॉमिना आहे किंवा तुम्ही कुठल्या फॅक्ट्स किंवा इन्फॉर्मेशनला अनलाईज करता आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही काही रिझल्ट्स किंवा टेस्ट किंवा हायपोथेसिस फ्रेम करता. तर त्याला आपण एनालिटिकल रिसर्च असं नाव देतो. नेक्स्ट आहे तुमचं सोशल रिसर्च. तर सोशो इकॉनॉमिक ग्रुप्सवर बेस्ड आहे. त्यांच्या स्टडीजवर, ॲस्पेक्ट्सवर, बिहेवियरवर बेस्ड आहे. तर त्याला आपण सोशल रिसर्च असं बोलतो. लाइक फॉर एक्झाम्पल कुठली पर्टिक्युलर कम्युनिटी आहे, ट्रायबल कम्युनिटी आहे किंवा कुठली पर्टिक्युलर सोशल एक कम्युनिटी आहे. त्यांच्यावर आपण जेव्हा रिसर्च करतो, सोशल रिसर्च म्हणजे लाइक त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवर कसा पडतो, तर ह्याला आपण सोशल रिसर्च असं म्हणतो. ग्राउंडेड थिअरी ना ग्राउंडेड थिअरीमध्ये ह्या पर्टिक्युलर थिअरी ऑफ रिसर्चमध्ये तुमच्याकडे प्री एक्झिस्टिंग नॉलेज नसतं म्हणजे तुमच्याकडे काहीच नसतं तुम्हाला जे पण करायचंय ते ग्राउंड वर्क पासून वर्ड लक्षात घ्या ग्राउंडेड थिअरी म्हणजे तुम्हाला बेस पासून स्टार्ट करायचंय तुम्हाला एकदम स्क्रॅच पासून स्टार्ट करायचं तर त्याला आपण बोलतो ग्राउंडेड थिअरी.
आणि नेक्स्ट आहे तुमचं ॲक्शन रिसर्च. ह्याच्यावर बरेचसे क्वेशन्स बघितले गेले आहेत एक्झाम्समध्ये. तर तुम्ही फक्त ह्याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन हे पर्टिक्युलर टॉपिक हा स्पेशली लक्ष द्या ह्याच्यावर. ॲक्शन रिसर्च, ॲक्शन म्हणजे तुम्ही लाइक फॉर एक्झाम्पल काही ॲक्शन करता, इमिजिएट सोल्युशन प्रोव्हाईड कराय काही तुम्ही ॲक्शन करताय, ह्याला आपण काय बोलतो? ह्याला आपण ॲक्शन रिसर्च असं बोलतो. त्याच्यात 4 स्टेप्स इन्व्हॉल्व्ड असतात. तुम्ही प्लॅन करता, ॲक्ट करता, ऑब्झर्व्ह करता आणि रिफ्लेक्ट करता. तर ह्या प्रोसेस हा जो आहे तो ॲक्शन रिसर्चचा प्रोसेस आहे. बऱ्याचदा मी जसं सांगितले क्वेशन्स विचारले जातात, तर तुम्ही त्यांचे हे 4 स्टेप्स सुद्धा लक्षात ठेवा. नंतर आहे हां. अपार्ट फ्रॉम ह्या सगळ्या रिसर्च जे आपण केल्या ह्याच्या व्यतिरिक्त काही बेसिक इम्पोर्टंट रिसर्च आहे, जसं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. जे आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च असं बोलतो, तर बेसिकली ऑब्जेक्टिव्ह म्हणजे रिसर्चचं ऑब्जेक्टिव्ह जेव्हा एक्सप्लोर होतं, तेव्हा आपण त्याला काय बोलतो, एक क्वालिटेटिव्ह रिसर्च आपण करतोय. आणि जेव्हा आपण हायपोथेसिस कन्फर्म करतो अबाउट द प्रोसेस म्हणजे हां, एक प्रोसेस लर्न करून त्याची हायपोथेसिस कन्फर्म करतो, तर त्याला आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च बोलतो. क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये लाइक फॉर एक्झाम्पल फ्लेक्सिबल आहे. व्हेअरएज क्वांटिटेटिव्ह रिसर्च तुमचं रिजिड असतं. यू कान्ट चेंज इट. ओके. क्वालिटेटिव्ह रिसर्च तुमचं मेथड्स कुठले यूज केले जातात? इन डेप्थ इंटरव्ह्यू आहे किंवा फोकस ग्रुप आहे किंवा पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन आहे किंवा सेमी स्ट्रक्चर प्रोसेस आहे. ह्याला आपण ह्या 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 रिसर्चमध्ये आपण ही पर्टिक्युलर मेथड्स यूज करतो. पण जेव्हा आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणतो, तेव्हा आपण क्वेशनेअर, सर्व्हे, स्ट्रक्चर्ड ऑब्झर्वेशन्स हे सगळे गोष्टी आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये ऑब्झर्व्ह करतो. नेक्स्ट आहे तुमचं एनालिटिकल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप बोला किंवा व्हेरिएशन्स बोला, इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्सेस बोला किंवा ग्रुप नॉर्म्स बोला, हे सगळं तुम्हाला ऑब्जेक्टिव्हज क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये फाइंड आउट बघायला मिळतील. क्वांटिटेटिव्ह रिलेशनमध्ये तुम्हाला व्हेरिएशन्स असतील, कॅज्युअल रिलेशनशिप्स असतील किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असतील पॉप्युलेशन हे बघायला मिळतं. क्वालिटेटिव्ह रिसर्चचा क्वेशन फॉर्मॅट कसा असतो? क्वालिटेटिव्हमध्ये ओपन एंडेड क्वेशन्स असतात. आता ओपन एंडेड म्हणजे काय? म्हणजे त्या क्वेशन्सला तुम्ही जेव्हा रिस्पॉन्सेस घेता, कलेक्ट करता, तेव्हा तुम्ही रिस्पॉन्डंटला त्यांचं व्ह्यूज किंवा पर्स्पेक्टिव्ह हे लिहायला जेव्हा सांगता, तेव्हा तुम्ही त्याला ओपन एंडेड क्वेशन्स बोलता. पण जेव्हा क्लोज एंडेड क्वेशन्स म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्या क्वेशन्समध्ये तुम्हाला रिस्ट्रिक्शन असतं. येस, नोमध्ये आन्सर करा किंवा गुड आहे, व्हेरी गुड आहे किंवा फेअर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लोज एंडेड क्वांटिटेटिव्ह रिसर्च आपण याला असं यूज करतो. नंतर नेचर ऑफ डेटा कसा आहे? क्वालिटेटिव्हमध्ये टेक्स्चुअल आहे, व्हेअरएज क्वांटिटेटिव्हमध्ये न्यूमेरिकल असतो. आता क्वालिटिव्ह म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही बेस्ड ऑन क्वालिटी म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूज घेतलेत किंवा तुमच्याकडे ऑडिओ टेप्स आहेत, व्हिडिओ टेप्स आहेत किंवा नोट्स आहेत. तर या बेसिसवर जेव्हा तुम्ही रिसर्च करता, तुम्ही त्याला क्वालिटेटिव्ह रिसर्च बोलता. क्वांटिटेटिव्ह रिसर्च याच्यामध्ये आपण न्यूमेरिकल डेटा यूज करतो. जसं काही न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहे, रिस्पॉन्सेस आहेत. नेचर ऑफ स्टडी डिझाइन क्वालिटेटिव्हमध्ये कसं आहे, लँग्वेज आहे, इंटरव्ह्यू क्वेशन्स आहेत किंवा क्वांटिटेटिव्हमध्ये स्टेबिलिटी असते. स्टेबिलिटी इन द फॉर्म ऑफ स्टेबल थ्रू आउट. त्याचं रिसर्च जे आहे, रिझल्ट्स जे आहे ते स्टेबिलिटी असते. आता क्वालिटेटिव्हमध्ये अ, हे तुमचे जे रिसर्च क्वेशन्स आहेत, ते इन्फ्लुअन्स कशामुळे होतात? रिस्पॉन्सेसमुळे. व्हेअरएज क्वांटिटेटिव्हमध्ये ते कशामुळे होतात? ते इन्फ्लुअन्स होतात. दे आर नॉट लाइक फॉर एक्झाम्पल ते रिस्पॉन्सेसच्या इन्फ्लुअन्सवर नाही, बट तुमचे जे रिझल्ट्स आहेत, फाइंडिंग्स आहेत, त्याच्या बेसिसवर होतात. अ, ह्याच्यामध्ये क्वालिटेटिव्हमध्ये डेटा कलेक्शन मेथड आणि क्वेशन्स आर ॲडजस्टेड अकॉर्डिंग टू व्हॉट इज टू बी लर्न्ड. व्हेअरएज तुमचं क्वांटिटेटिव्ह जे आहे, ते स्टॅटिस्टिकल अझम्पशन्सवर बेस्ड असतं. नेक्स्ट आहे तुमचं बेसिक रिसर्च. एकदम जे साधारण रिसर्च बोलतो, एकदम फाउंडेशन लेव्हल रिसर्च, त्याला बेसिक रिसर्च आणि अप्लाइड म्हणजे ज्याच्या बेसिसवर आपण ॲप्लिकेशन करतो. लाइक बेसिक रिसर्चमध्ये एक्झिस्टिंग सायंटिफिक नॉलेज आहे, थिअरीज आहे. अप्लाइड रिसर्चमध्ये तुमचे प्रॅक्टिकल असतात. बेसिक रिसर्च ही थिओरेटिकल असते, अप्लाइड रिसर्च आहे, प्रॅक्टिकल असते. बेसिक रिसर्च युनिव्हर्सल आहे. अप्लाइड रिसर्च लिमिटेड असते. लाइक फॉर एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन.
बेसिक रिसर्चमध्ये स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर आहे. व्हेअरॅज प्रॅक्टिकल अप्लाइड रिसर्चमध्ये रिसर्च, कॉपी रिसर्च आहे, इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च आहे किंवा पॉलिटिकल ट्रेंड्स आहेत. ह्या सगळ्या एक्झाम्पल्स गोष्टी बघितल्या जातात. नंतर आहे तुमचं डिडक्टिव्ह अप्रोच आणि इंडक्टिव्ह अप्रोच. तर डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह अप्रोच आपण डायग्राम बेसिसवर करूया. हे जरा जास्त ईझी पडतं तुम्हाला अंडरस्टँड इमिजिएटली होतं. जसं डिडक्टिव्ह अप्रोचला आपण यूज करतो वर्ड. डिडक्टिव्ह अप्रोच आहे तुमचा टॉप डाउन, टॉप डाउन. टॉप डाउन म्हणजे फ्रॉम थिअरी टू रिजेक्शन ऑर कन्फर्मेशन. म्हणजे थिअरी आहे, मग त्या बेसिसवर तुम्ही हायपोथेसिस ड्रॉ करता, ऑब्झर्वेशन करता आणि मग डिसाईड करता कन्फर्म आहे रिसर्च हायपोथेसिस किंवा रिजेक्टेड आहे. वेदर इट इज ॲक्सेप्टेड ऑर रिजेक्टेड. जर इंडक्टिव्ह अप्रोच आहे तर त्याला आपण बॉटम अप अप्रोच असं बोलतो. जसं आपण पहिलं ऑब्झर्व्ह करतो, एक पॅटर्न ड्रॉ करतो, हायपोथेसिस फ्रेम करतो आणि त्याच्या बेसिसवर एक थिअरी आपण डिस्क्लोज करतो. सो इंडक्टिव्ह जो अप्रोच आहे, ते स्पेसिफिक टू जनरल रूलमध्ये अप्लाय होतं. डिडक्टिव्ह अप्रोच जे आहे, ते जनरल टू स्पेसिफिकमध्ये अप्लाय होतं. ओके. नेक्स्ट आहे तुमचं इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल. 2 टाइप्स ह्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रॉनियस व्हेरिएबल्स आहेत किंवा कॉन्स्टंट व्हेरिएबल्स आहेत. बट हे मेन 2 व्हेरिएबल्स आज आपण बघूया. इंडिपेंडंट आणि डिपेंडंट. इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल ते फ्री असतात. ते कोणावर डिपेंड नसतात. आणि डिपेंडंट व्हेरिएबल ऑब्व्हियसली ते ते इंडिपेंडंटवर डिपेंड असतात. म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल अफेक्ट्स द चेंज. चेंज घडवून आणतं कशामध्ये? डिपेंडंट व्हेरिएबल. आणि हे 2 एक्झाम्पल्स आहेत. आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबलवर क्वेशन्स येऊ शकतात कन्फ्यूज करण्यासाठी. तर कुणाचा असर कशावर होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायला हवं. तर हे होतं आजच्या लेक्चरचं कंटेंट, टाइप्स ऑफ रिसर्च. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन अंडरस्टँड करूया नेक्स्ट फॉर्म ऑफ रिसर्च. थँक यू फॉर टुडे. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया न्यू टॉपिक ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड. अँड जस्ट कीप स्टडिंग, कारण तुमची एक्झाम खूप जवळ येत आहे. तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागेल तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी. आणि कमी दिवस राहिले आहेत. हार्डली 2 मंथ्स पकडून चाला. तर प्रिपरेशनमध्ये थोडंसं डेफिनेटली एफर्ट्स घाला आणि खूप छानपैकी तुमच्या एक्झामसाठी प्रिपेअर करा. सो थँक यू एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट क्लास.